आदरणीय अध्यक्षजी, येणारी पुढील 25 वर्ष आपल्या देशासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. राजकारणातली गरमागरमी आपल्या जागी आहे. राजकारणातल्या लोकांच्या स्वतःच्या आशाआकांक्षा आपल्या जागी आहेत. पण देशाच्या अपेक्षा, देशाच्या आकांक्षा, देशाची स्वप्न, देशाचे संकल्प हे तयार झालेले आहेत. येत्या 25 वर्षांमध्ये देशाचं जे इप्सित आहे ते नक्की साध्य होईलच. एकोणीसशे मध्ये जेव्हा महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा केली होती, मिठाचा सत्याग्रह होता, घोषणा होईपर्यंत लोकांना सामर्थ्य दिसून आलेलं नव्हतं. भले स्वदेशी आंदोलन असो, किंवा मग सत्याग्रहाची परंपरा असो, किंवा मग मिठाचा सत्याग्रह असो, त्यावेळी ह्या घटना छोट्या वाटायच्या. पण 1947 तो 25 वर्षांचा कालखंड, त्याने त्यावेळी देशामध्ये एक आग पेटवली होती. प्रत्येक माणसाच्या हृदयात ती आग पेटवली होती की आता तर स्वातंत्र्य मिळवायचंच आहे. आणि आता आज मी पाहतोय की देशात तशीच आग पेटलेली आहे. प्रत्येक गल्ली बोळातील प्रत्येक मूल हेच म्हणतंय की 25 वर्षात आम्ही विकसित भारत बनवून दाखवू. म्हणूनच ही 25 वर्ष माझ्या देशातील या युवा शक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे. आणि आपल्यापैकी कुणी असा नसेल ज्याला असं वाटत असेल की येत्या 25 वर्षात देश विकसित भारत होऊ नये. प्रत्येकाचं ते स्वप्न आहे. काही जणांनी स्वप्नाचा संकल्प घेतलेला आहे. कदाचित काही जणांना संकल्प घ्यायला थोडा वेळ लागेल, पण सामील प्रत्येकालाच व्हावं लागेल. आणि जे सामील होऊ शकणार नाहीत पण जिवंत असतील तर त्यांना फळ नक्कीच खायला मिळेल, हे माझं वचन आहे.